तर इथे आपण मस्त अशी कैरीची कढी बनवलेली आहे, आंबट गोड अशी एकदम मस्त लागते आणि ही रेसिपी झटपट अशी होऊन जाते। तर आज आपण कैरीची कढी बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आंबट गोड अशी कैरीची कढी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर कैरीची कढी बनवण्यासाठी इथे मी 3 आंबे घेतले आहेत। हे बघा, 2 मोठ्या कैऱ्या आहेत आणि 1 छोटी आहे। तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, या कैरीची जी लस आहे ना ती आपल्याला पहिली काढून घ्यायची। तर लस काढणं फार गरजेचं आहे, ती लस आपल्याला काढूनच घ्यायची आहे। आणि हे आंबे मी स्वच्छ धुवूनच घेतलेले आहेत। आता याला बाटा नसल्यामुळे आपण याला मधून कापायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये जी कोय असते ती आपल्याला आता काढून घ्यायची आहे। आता आंब्यांचा सीझन झालेला आहे, त्याच्यामुळे कसं कढी ही प्यायलाच हवी आहे, कारण आंबे सुरू झाले की आपल्याला पण आंबट तिखट असं काहीतरी खावंसं वाटतं। तसंच आज आपण आंबट गोड अशी कैरीची कढी बनवणार आहोत। कोय काढून घ्यायची आपल्याला। सर्व कैऱ्या आपण इथे आता कट करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता या कैऱ्या आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला या उकडून घ्यायच्या आहेत। आता आपण कैरी उकळण्यासाठी ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण कढीचं वाटण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8 अशा, आणि इथे 3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आपल्याला असंच वाटण हवं आहे। हे बघा, इथे आपल्या कैऱ्यासुद्धा मस्त अशा आता शिजलेल्या आहेत। आपण आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी बघा, इथे मी एक वाडगा घेतला आहे आणि एक अशी चाळण घेतलेली आहे। आता याच्यावर आपल्याला एक कैरी ठेवून अशी फक्त प्रेस करायची आहे। प्रेस केल्यानंतर ना कैरीचा जो गर आहे तो खाली निघून जातो, एकदम स्मूथ असा गर बाहेर येतो। नाहीतर बघा ना, वरती अशा थोड्या गुठल्या वगैरे राहून जातात। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। हे बघा, पटापट होऊन जातं हे। तर हे बघा, इथे आपण सर्व कैऱ्यांचा गर आहे तो काढून घेतलेला आहे, एकदम स्मूथ असं झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जितपत कढी हवी आहे, पातळ जाड, त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता हे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी आणखीन पाणी घालते, पुन्हा मिक्स करूया। व्यवस्थित झालेली आहे मिक्स आपली इथे। आता याच्यामध्ये मी टाकते साखर, एक छोटी वाटी घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी इथे गूळसुद्धा घेतलेला आहे। मी गूळ आणि साखर घेतलेली आहे, तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि साखरसुद्धा एक काही वापरलं तरी चालणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्त होते ही कढी, आंबट गोड, प्यायला तर खूपच छान। हे बघा, हे आता आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण कढी बनवायला घेणार आहोत। तर इथे मी एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे,
त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तेल आपल्याला आता थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तर इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये मोहरी घातले. हे बघा, मोहरीसुद्धा छान अशी तडतडले. त्याच्यानंतर जिरं, थोडंसं हिंग आणि इथे मी 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, त्यासुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. लसूण आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेला आहे, पण फोडणीमध्ये सुद्धा घालायचं, ह्यानी ना एक चांगली टेस्ट येते. आता वाटण टाकणार आहोत आपण. आता हे वाटण आहे ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. मस्त वास येतो एकदम. हे बघा, इथे आपली 1-2-3 मिनटं झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपण हळद, ही हळदसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता आपण जे कढीचं बॅटर बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार. मस्त झालं एकदम. कलरसुद्धा खूप छान आला आहे. अजून जर आपल्याला पाणी घालायचं असेल तर आपण घालू शकतो. आपल्याला जाड पातळ जशी हवी तशी टाकायची. आता याच्यामध्ये थोडंसं मी आणखीन पाणी घालते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आता हे मिक्स करून आपल्याला ही मस्त अशी 5-6 मिनटं छान अशी उकळून घ्यायची ही कढी. आता बघा, कढीला छान अशी उकळ आलेली आहे बघा. 5-7 मिनटं मस्त आपण हिला उकळून घेतलेली आहे आणि आपली इथे आता आंबट गोड कढी तयार झालेली आहे. आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून आपण आता ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली आंबट गोड अशी कैरीची कढी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे एकदम. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.